नमस्कार नमस्कार नमस्कार. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवण वस्ती आपल्या समोर सानंद सादर करत आहे. बालविवाह या विषयावर आधारित एक पात्री अभिनय मलाही शिकायचंय गीत गाईन मी या नव्या जगाचे भरेल मी फुलेल मी उमलेल मी परिगंधाळल्या सुगंधा परी दरवळेल मी प्राजक्ताचे फुलते सुगंधले रातराणीचा गंध तो दरवळला गीत गाईन मी या नव्या जगाचे. अरे हसताय काय मुलीच्या जातीने कसं गपगुमान राहायचं. अगं आजी, तू किती जरी म्हणालीस ना मुलगी परक्याचं धन असते तरी मी शिकून मोठं होणार आहे. शिकवणार ना बाबा मला? बोला ना बाबा, शिकवणार ना? आई, तुझी पण इच्छा होती ना शिकायची? मी पूर्ण करते तुझं स्वप्न. काय म्हणालीस आजी तू? मुलगी म्हणजे परक्याचं धन? नाही, मुलगी म्हणजे हळवं मन, घरची लक्ष्मी, सासू, अनेक घरातील प्राण असून. अगं आजी, मुलगी म्हणजे चूल आणि मूल असं म्हणतेस काय? पण तसं नाही. मुलगी म्हणजे एक फूल, संस्कारांचा दरवळ आणि संस्कृतीचा परिमळ. मुलगी म्हणजे अज्ञान, मुळीच नाही. मुलगी म्हणजे जगण्यातला राम, त्यागमूर्ती सीता आणि जगण्याचं तत्वज्ञान गीता. मुलगी म्हणजे गुलाम, मुळीच नाही. मुलगी म्हणजे निर्माण, नवनिर्मितीचा प्राण, कैवल्याची खाण, वडीलधाऱ्यांचा मान आणि समाजाची शान. मुलगी म्हणजे इच्छांना फाशी, अरे हट. मुलगी म्हणजे रणांगणातील झाशी, क्रांतीची सावित्री आणि जिजाऊंसारखी दायित्री. मुलगी म्हणजे अरे पहा, स्त्री जातीची खरी विरोधक स्त्रीच आहे. तू भोगलस, मग आम्ही पुन्हा तेच सहन करायचं का? हे असतं का लग्नाचं? 15-16 वर्ष? अगं सगळा देश, हे शासन, हे अधिकारी, आपल्या जिल्हाधिकारी मॅडम, आमचे शिक्षक सगळे सांगतात मुलीचे 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करू नये. कायद्याने तो गुन्हा आहे. आणि तुम्ही म्हणताय आमचं बी ह्याच वयात झालं लग्न. इथं सगळा देश बदलतोय आणि तुम्ही तिथंच रूढी परंपरेच्या आढ्याला लटकलेले. हेच वय असतं का लग्नाचं? काय बोललीस आजी तू? तुझं झालं तर मग आमचं बी लावून देतेस काय? अगं हे वय असतं मनामध्ये खुलणाऱ्या कळीचं, स्वप्नांची चिमले बांधणाऱ्या परीचं, गालावर पडणाऱ्या खळीचं आणि निरागस लाजणाऱ्या मुलीचं. हेच वय असतं अंगणात भिरभिरणाऱ्या फुलपाखराचं, लढीवाळपणे आईच्या खुशीत शिरणाऱ्या बाहुलीचं, दादाशी धिंगा घालणाऱ्या ताईचं आणि बाबांना समजून घेणाऱ्या मायेचं. हेच वय असतं मोकळा वारा श्वासात भरून हलकं होण्याचं, कल्पनेतल्या फुलात रंग भरण्याचं, कोमल कोमल गालावर हास्य फुलवण्याचं आणि निरागस आठवणींना मन शिंपल्यात साठवण्याचं. हेच वय असतं कोमल मनाच्या हळव्या स्वातंत्र्याचं, आकांक्षाचे थेवे निर्माण करणाऱ्या पाखराचं, संस्कारांचे अंकुर निर्माण करणाऱ्या ओलाव्याचं आणि आजी आईच्या प्रेमातून मिळणाऱ्या तृप्तीचं. हेच वय असतं. बरं, कुठे गेला होतात बाबा? असं काय? कशाला? मुलगा पाहण्यासाठी? काय? कशासाठी? लग्नासाठी? कोणाच्या? तुझ्यासाठी? माझ्यासाठी? हे बरोबर नाही बाबा. इतक्या लवकर? बाबा मला काहीच कळत नाही. नवरा, सासू, सासरा, नणंद हे काहीच कळत नाही. मला अजून नीट विचारही करता येत नाही. माझं वय खेळायचं, बागडायचं आणि त्यात हे लग्न. संसार गोष्टीची मला अजून समजही नाही. का लागतंय माझ्यावर लग्न एवढ्याशा वयात? आई, तूच सांग ना. तूच ओळखू शकतेस माझं दुःख. मला जन्माला का घातलं तुम्ही? का म्हणून घेता स्वतःला आई बाप? म्हणजे तुम्ही आम्हा मुलींचं लग्न बालपणीच लावून देता? म्हणजे तुम्ही आम्हा मुलींना ओझं मानता, परक्याचं धन मानता? ठीक आहे, पण नाही आई, इतक्या लवकर नाही. या कळीला उमलू द्या, आम्हाला समज येऊ द्या, जगातल्या 4 गोष्टी शिकू द्या. आमच्या स्वप्नांना पंख फुटू लागलेत, त्यात बळ येऊ द्या भरारी घेण्यासाठी. बाबाच्या खूप पुढे गेले. शहरातल्या मुली डॉक्टर, इंजिनियर, शिक्षिका, IAS, IPS होतात आणि आम्ही खेड्यातल्या इथे 100 वर्ष पाठीमागे. बाबा जग, चूल आणि मुली म्हणून सुद्धा विसरले. तुम्ही का नाही विसरत बाबा? खरंच तुम्हाला माझी काळजी आहे का? नाही दिसली कधी. तुम्हाला फक्त रूढी परंपराच महत्वाच्या वाटतात. आई, बाबा, मी फक्त 9वीला आहे, फक्त 15 वर्षांची. या वयात माझं लग्न मला कल्पना सुद्धा करवत नाही. असं म्हणतात की बापाला सर्वात जास्त मुलगी जवळची असते. मग का तोडता हो तुमच्यापासून?
आणखी भरपूर शिकायचे तुमच्यापासून, जगण्याचे संस्कार, जगवण्याचे संस्कार. आणि तुम्हीच म्हणाला होतात ना, वाईटाला नाही म्हणा, खोट्यालाही नाही म्हणा. मग तुम्ही माझं लग्न बालपणीच लावून देता. हे वाईट नाही का? हे पाप नाही का? काय असं स्थळ भेटणार नाही, असं स्थळ भेटणार नाही असं सारखं सारखं म्हणून तुम्ही माझ्या आयुष्याचा लिलाव करताय. तुमचं ओझं उतरेल, पण तुम्ही उतरवलेलं ओझं कायमचं हलकं होऊन जाईल. कारण त्यात असलेलं स्वप्न, इच्छा, आकांक्षा माती मोल होतील. इतिहासातील स्त्री जातीची गुलामगिरी मी वाचली बाबा. पुन्हा तीच गुलामगिरी माझ्या वाट्याला येईल. लग्न झाल्यावर वाट लावताना सगळे रडता, अख्खा गाव रडतो. का? तुमचं ओझं उतरलंय ना, मग का रडता? का प्रेमाचं नाटक करता? खरंच आम्हा मुलींची काळजी असेल तर आम्हा मुलींना शिकू द्या, मोठं होऊ द्या. आम्ही करू शकतो तुमचं स्वप्न पूर्ण. आम्हा मुलींना शिकू द्या, आम्हालाही शिकू द्या, आम्हालाही शिकू द्या.